आय पागल आता बोल डबल काय म्हणलेली तू तुझ्यामुळे चॅनल ग्रो झालाय काय मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असते मग मी नसतो काय बोलती काय तू मीच बोलतो की मला तू तू बोलतच नाही ना पण बोलतोय कोण त्यामध्ये तोंड दुखूपर्यंत हात तुटूपर्यंत मोबाईल पकडतोय कोण मी मेहनत कोणाची माझी मग तुला बनव म्हणलं तर काल साधा एक व्हिडिओ बनवला पण मोबाईल हातात घेतला काय तू आज बाहेर करायली ती 2-4 दिवसांना दिसली बाबा आज बाहेर करता 2-4 म्हणजे तिकडून कल्याणला आलोय तसं चुलीवर केलंच नाही तिनं गॅस संपवायला लागले आज कामाला चाललोय आम्ही दोघं पण मिळून नाही ती एकीकडं मी एकीकडं काय बघतोय रे असा ह्यो बघा आलाय लगेच व्हिडिओ शूट करताना जाती ना हा लागल्यावर काम जाईल हाय म्हणत त्यांनी आताच म्हणत होत्या 9 वाजता जायचंय म्हणून जा तू तिकडं जा मी तिकडं जातो फुगू दे ना तू का नाही फुगू देत काय माहित काढ की मग जळती तर माशा मला या दिवसात पावसाळ्यात लय राग येतोय माशा म्हणजे अजून पावसाळा सुरू झाला नाही पण हे असं माशा दिसल्या ना अति राग येतोय ती अशी जवळच ठेव ना तुझ्या म्हणजे तिथल्या तिथं आणि लगेच झाक असा वरून तर माशा कुठं पण घाणीत असतात ग ती एकदम बसल्या की मला लय तस राग येतोय मग त्या माशांवरती असं लगेच एक असा छोटा नाही का तो आपला साडीच्या आयरमध्ये ते कुठं पण तो पांढरा रुमाल येत असतो बघ तो वरतीच ठेवायचा एक टाकली की लगेच झाकायचं टाकली की झाकायचा आणि त्रिशाला काय करते हा सोबतीला कोणा रोहन का आर्यन राहते ती तिला खायला घेऊन जा शिरा रवा नाही का घरात मग साखर आहे आणावं लागेल थोडा बाजार तेल पण संपलंय सगळं आणावं लागेल म्हणजे तिला थोडंसंच करायचं तू काय करती एकदमच एक कढाई भरून करून टाकती मग ते संपून जातंय तुला काय म्हणतोय मी तू काय बोलती त्रिशापुरतं थोडंच करायचं म्हटलं हे दोघांनी पण खाल्लं तरी चालतंय रोहन आर्यन त्या तिघांसाठी हा तर काही जेवण करतच नाही सायकल घेऊन निघालाय आता काय त्यानं गुंड्यान फिंड्यान त्याचं ती हवाच आहे जा बरं बघू दे खेळ बरं त्या गुंड्यांचा आवाज येतोय काय बघू दे फिट्ट अगं ते वेगळ्या असतात काय की ग ते असे खालीवर जसं चाक फिरेल तसं फिरतात ते हा बुटका असून त्याच्या आधी शिकलेला सायकल तो मिरच्याचा ठेचा बनव म्हणला काल पण बनवली नाही बोल बरं तू तुझ्यामुळे तर व्हिडिओ व्हायरल होता काल कमेंट आलेली मी काय बोललो ग तेव्हा मी विसरून गेलो कोणत्या साहेबबद्दल बोलत होतो मी काल कमेंट आलेली की काय ग त्यो नाही ग दुसरा मी आताच म्हणत होतो बघ की काल अशी कमेंट आलती पण लय तू पण भाव खाऊ नको काय तर बोललेलो मी तुला सांगितलेलं मी काल कमेंट आलेली अशी तशी काय तर हिला म्हणलं साडी घाल सगळ्यांच्या कमेंट येत्यात साडीच घाल तर म्हणती मला साडीत कामच होत नाही आत्ताच फॅशन आणली तू नाहीतर पहिलं काही साडीतच नव्हती काय अगं पण मी दुसरा काहीतरी बोलत होतो तुला नाही दुसरं काहीतरी तुला लई चांगल्या कमेंट येतात म्हणलं बघ आणि त्याच्यानंतर काय बोललो मी काय बोललो होतो तुझा आवाज काय नरड्यात अडकते हा एकच शब्द काय पुन्हा आता बोलती का बघतोस की हा आता बघूच की पुढं काय करते तुझं काय बोलला होती मला माहित नाही
एका हातानं नाही होत का भाकर? एका हाताने होईल का ते? का बर होत असते म्हणे. तुटून जाते. तुला पोळत नाही का असं तो हात लावती तवा? हो तरी कुणाला सांगू जा. हा 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 त्यो आता आलं लक्षात. कोणाला सांगू म्हणलं की मला म्हणत होते बिचारीची माया करत जा, तिला मायाची गरज आहे आणि तिला तुझ्याशिवाय कोण आहे, आई बापा पण तिचे चांगले नाही, ती खूप माया करते. करत नाही का माया? माया मला माहित आहे तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. सांगू? मी पण काय सांगणार आहे मग माहित असं. काय सांगते? मग माझ्या पण डोक्यात आहे, काय सांग. आय, 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 आय. पाणी का फिरवत्यात ग त्यावर ना? त्याच्या मागचं काही रिझन असतं. अगं उलटाण्याचा वापर करतच नाही तू, तुला हाताला असं पोळत नाही? निब्बर झालेले असतात काही की. तू वयाच्या किती वर्षापासून भाकर करते? 7-8 वर्षाचं लेकरू केवढंसं गोंडसं असतं आणि त्याला भाकर करता येते काय? कीर्ती एवढी असताना भाकरी करत, ते रोहन एवढी ती काय आर्यन एवढी असताना माहित आहे का? पहिलं कीर्ती, पुन्हा रोहन, पुन्हा आर्यन. आर्यन एवढी असताना काय बोलते? एवढ्या करत असशील ग छोट्या छोट्या त्या खेळणीतल्या एवढ्या करत होती काय? एवढ्या? आजीला डोळ्यानं दिसत नव्हतं. आजीला गोळ्यानं? डोळ्यानं. हा. मग मी भाकरी टाकायची, मी दादा. कोणता दादा? कल्याणचा? कल्याणचा दादा काही तर भाकरी टाकायला आलो. तू मग कोणता दादा म्हणते? माझा आजोबा. दादा म्हणजे हा आजोबाला म्हणते होय. तुझा आजोबा पण भाकऱ्या करायचा काय? बाजूला असं कर असं कर. तो जिवंत आहे का नाही? मला किती वर्ष झालं तो दिसलाच नाही. खरंच? लग्नात गेलता काय बघितलं. आणि तो कुठं होता तिथं आलता लग्नात म्हणून सांगायली? खरं मला तो किती वर्ष झालं दिसलाच नाही. आणि तुला राग येऊ द्यायची गरज नाही, त्याला असं बोलतोय म्हणून. माझा सक्का मामा आहे तो. लगेच मध्ये बोलशील देईल मग कान फाडी ठाण म्हणे. खरंच मामा दिसलेच नाही मला. कधी दिसलेले त्यांनी मला? आपण द्राक्षाची बाग काढायला गेलतो तेव्हा पण नाही दिसले. अगं मला त्यांनी दिसलेच नाहीत खरंच. 2-1 वर्ष झाले. घर सोडून जातच नाही. आणि त्या म्हशी घरीच बांधून. इकडं येतोय का नाही आता कधी तो? भजन नाही कार्यक्रम होता तर आला नव्हता का? मग आपल्याकडं? मग मी कुठं होतो? एवढं कसं बोलत बसले. मी कुठं होतो म्हणलं? मंदिरात गेलेलं असं. मला माहीतच नाही बघ. खरंच मी त्याला 2 वर्ष झालं बघायच नाही. माझ्यापाशी येऊन बसून गेले. किती तिथल्या तिथं बोलती, माझ्यापाशी येऊन उठून बसून गेलाय. जोरात बोलावे अशी माझ्यापाशी आलेला. काय कंटाळली काय? तू बोल, काम करत करत तर बोलायली. एवढी बोलली काय? आत्ती बोलली काय? बोलतोय कोण जास्त? मी. आर्यन मला हाक द्यायची, पप्पा व्हिडिओ स्टॉप कर म्हणून. एवढा काय असा ओलांडून चालला तो. आर्यन आंघोळ केलाय त्यानं, कपडे अंगात नाही त्याच्या. व्हिडिओत कसं की तसं नाही बरं वाटत ना, म्हणून त्यानं काय केला, तिथं आंघोळीची आपली नाली आहे, तो असा जाऊन त्या कट्ट्याच्या वरून इकडून आला. म्हणजे त्याला वाटलं मोबाईल असा पकडला असेल मी, सगळं दिसत असं. पण त्यानं मला हाक दिली असती, पप्पा व्हिडिओ स्टॉप कर, मी केला असता. बोलत बोलत किती भाकऱ्या झाल्या तुझ्या. त्यात तांदळ टाकलंय ज्वारी. हा झुटीचीच आहे बघ ही भाकर. तुम फुगती ती पाटी अशी कर ना. किती झाल्यात दाखव तरी. तर टाका आधी. पाणी का टाकतात म्हणलं तर सांगितलं नाही तुम्हाला. पोळलं ना तुला बघ, मम्मीनं त्योच उचलून टाकला. तुला कसं पोळत नाही? अरे निब्बर आहे र, निब्बर आहे ही बाई, निब्बर. नार खायला निब्बर.
किती झाले असतील? अरे मोजू नये रोहन, कधी मोजू नये कधी भाकरी वगैरे. कधी पण 1-2 शिल्लक करायच्या. समज अचानक कोण आलं तरी तो उपाशी राहू नये यानं कधी पण टोपल्यात. आणि आमचं असतं पूजाचं पहिल्यापासूनच आहे तसं. 2-4 तर शिल्लक ठेवती. कधी कधी एक पाठीभर पण शिल्लकच ठेवती ती. तेवढं करती. मोजकं करत जा. या पावसाळा म्हणजे पावसाळा नाही ग, पण तरी पण पाऊस होतोय ना, मग भाकऱ्या वाळत नाही, कडक होत नाही, ती वेस्ट होऊन जाते. तर मोजक्याच करायचं, खायचं प्यायचं, निवांत राहायचं. मला शिकवते का भाकऱ्या टाकायचं तुझ्यासारख्या? मी भाकरा असा टाकाय गेलो तव्यावर बोटच घुसत्यात मधीच. पण तुझ्यासारखे ही स्पीड नाही येत बघ. तू अशी जे थापते ना एका लेवलनं सुरळीत, तसं नाही जमत. तुला नाही जमत रे चहा करायला. काय नुसता पत्तीच टाकून ठेवतो तू. आणि कुठं कढईमध्ये चहा करतात काय? ए श्रावणी, श्रावणी, हाय हाय श्रावणी, त्रिशाची मैत्रीण.